नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका वीकेंड अनालिसिस व्हिडिओमध्ये. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वीकली अनालिसिस व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, या वीकमध्ये टोटल मी 4 ट्रेड पकडलेले आहेत, ते एक्सप्लेन करूया. टोटल मार्केटचं तुम्हाला सांगतो अनालिसिस. जे इम्पॉर्टंट ट्रेड आहेत, इम्पॉर्टंट प्रेडिक्शन आहे, आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती तर सेमच आहे. मार्केट कुठं चालू झालेलं आहे बघू द्या अगोदर. फ्रायडे म्हणजे हा संपला. ओके, सोमवारची सुट्टी होती, डायरेक्टली ट्यूजडेला मार्केट चालू झालेलं आहे. इथं बघा, पहिला ट्रेड जानेवारी 21 मार्केटमध्ये इथून सेलिंग चालू झाली. बघा, सेलिंग चालू झाली. सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन केला. कोण ऍक्टिव्हेट झालं? सेलर ऍक्टिव्हेट झाले. खाली क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस वरून हॅमर कॅन्डल बनला. कोण ऍक्टिव्हेट झालं? बायर ऍक्टिव्हेट झाले. ओके, ज्यांनी इथं सेल केलं आहे ती लोक कधी निघून जातील? ज्यावेळेस सायकोलॉजिकल नंबरच्या वरती मार्केट येईल, फेक ब्रेकआउट करेल त्यावेळेस. ओके, मार्केटने इथून सपोर्ट घेतलेला आहे. ते बायर तर मार्केटमध्ये आहेत. मग आपण काय केलं? 50 स्ट्रॅटेजी यूज केली. हाय टू लो फिप मार्क केली. सरळ फिप मध्ये सेल मारून दिला. मार्केटनं डाऊन साइड मोमेंटम केलं. एकदम सिंपल इझी ट्रेड हा झाला आपला. त्याच्यानंतर वेन्सडे या दिवशी मी कोणता ट्रेड पकडलाय बघा. मार्केट चालू झालं, इथं वरती पडायला लागलं. काय मला खास कोणती ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही मार्केटमध्ये. कोणता पॅटर्न नाही, काय नाही. एक हायर आहे स्ट्रक्चर झालं, इथून एक सेल साइड मोमेंटम पकडता आला असतं छोटंसं, पण काही कॉन्फिडन्स नव्हता. निवांत बसलो, काही ट्रेड केला नाही. त्याच्यानंतर पुढचा दिवस आला जानेवारी 23 म्हणजे गुरुवार. हे बघा, याचं रिझन होतं या ट्रेडचं. मी कधीही बघा असा सपोर्ट असेल आणि त्याचा खालून वरती ब्रेकआउट झाला म्हणून कधीही सेल डायरेक्शनला एंट्री मारली नव्हती. पण इथं का स्कॅल्प केला तर बघा, इकडे ट्रेंड अप होता. कालच्या दिवशी मार्केट तर बाईंग साईडला पळलं होतं. मग रिटेलरला काय वाटेल? आज पण बाय साईडला पळेल असं त्यांना वाटेल. या हिशोबाने बघा, ज्यावेळेस हिचा ब्रेकआउट झाला त्यावेळेस रिटेलर बाय साईडला गेले असतील, त्यावेळेस आपण इथं सेल डायरेक्शनला इथं बघा एंट्री मारली होती. इथला हायचा एसएल घेतला होता 20 पिपचा आणि टार्गेट घेतला. अरे एवढं कुठं खाली गेलं हे बघा, आपण टार्गेट कुठं बुक केलं? इथं लगेच टार्गेट आपण बुक करून घेतलेलं होतं 23 पिपला. ठीक आहे, कारण बघा मार्केटमध्ये थोडंसं न समजण्यासारख्या ठिकाणी ओपन झालं की मग टार्गेट लवकर बुक करावं लागतात. त्याच्यानंतर याच दिवशी गुरुवारी आपण सेकंड ट्रेड कॅप्चर केला हेड अँड शोल्डरचा. हा बघा, हा हेड अँड शोल्डर. ठीक आहे, हेड अँड शोल्डर बनलेला दिसतोय आपल्याला. नेकलाईनचा नेकलाईन कुठे बघा, इथं नेकलाईन आहे. सगळ्यात परफेक्ट ट्रेड आणि मोस्ट अॅक्युरसी पॅटर्नची आहे US 100ला. ओके, पॅटर्न बनला. रिटेलर सगळी सेल करायला गेले. आपण काय केलं? कन्फर्मेशन कॅन्डल इथं बाय डायरेक्शनला एंट्री मारली. ओके, आणि इथं आपलं टार्गेट आपण बुक करून घेतलेलं होतं. हे सगळे स्क्रीनशॉट वगैरे ग्रुपमध्ये टाकला, किती प्रॉफिट झाला काय सगळं टाकलेलं आहे. काय तर फालतूपणा शॉप करायची इथं मला काही खास गरज वाटत नाही. ओके, आता कोण वार? शुक्रवार. ओके, शुक्रवार ते तुम्हाला समजलं पण नसेल असला खतरनाक ट्रेड झाला होता शुक्रवारचा. ही जी पहिली कॅन्डल आहे ना, तुम्हाला सांगतो, इथं चालू झाली. इथून जसा सपोर्ट घेतला आणि थोडंसं रिजेक्शन खाल्लं, मी सरळ सेल डायरेक्शनला एंट्री मारली होती. कारण की 50 स्ट्रॅटेजी ऍक्टिव्हेट होते आणि खाली सगळी बाईंगच आहे. मार्केट डाऊन साईडला जायला भरपूर चान्स आहे. त्यानंतर काय झालं? क्लोजिंगचा ब्रेकडाऊन झाला आणि सेकंड एंट्री आपली कुठं बनली? इथं बनली बघा सेकंड एंट्री. लोचा एसएल आणि इथलं टार्गेट. ठीक आहे, एकदम सिंपल मार्केट बिहेवियर आहे. ते तुम्हाला स्टॉप लॉस हंटिंग जर समजत असेल तरच मार्केट तुम्हाला समजेल. म्हणजे मार्केट कुठं डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करणार आहे, कसं करणार आहे ते तुम्हाला कधी समजेल? ज्या वेळेस तुम्हाला रिटेलरचे स्टॉप लॉस माहित असतील. म्हणजेच लिक्विडिटी त्यालाच म्हणायचं. तोच आपला ऑपरेटर कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, जो US 100 मध्ये एकदम परफेक्ट तुम्हाला अॅक्युरसी देतो. आठवड्यामध्ये 4 ट्रेड करण्यासाठी खूप डिसिप्लिन लागते. आता नाही की तुम्ही दिवसामध्ये, माहिती आहे का, 1 दिवसामध्ये 8-8, 9-9, 10 ट्रेड मारणारे लोक आहे तुम्ही. आणि मी आठवड्यात 4 ट्रेड मारले, 4 रिव्ह्यू आहेत. तुमचा फोकस ट्रेड करण्याकडे नसावा, तर तुमचा फोकस प्रॉफिट करण्याकडे जर असेल तरच तुम्ही प्रॉफिटेबल होणार आहे. नाहीतर मग किती पण ट्रेड मार, चला काय काम नाही, मला ट्रेडच मारतो, असले धंदे गेल्यानंतर प्रॉफिटमध्ये येत नाही. थोडंसं प्रॉफिटवरती फोकस करा, तरच तुम्ही प्रॉफिटमध्ये या. चाला, ऑटोमॅटिक अनालिसिस पण तुमचं बरोबर यायला चालू होईल ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की हा आपल्याला प्रॉफिट करायचं आहे, ना की आपल्याला ट्रेडिंग करायची. ट्रेडिंग आता गोल ठेवू नका, खूप दिवस झालेत आपल्याला. आता गोल ठेवा प्रॉफिट करण्याचं. ठीक आहे, बाकी बघा, चांगले ब्रोकर यूज करा. नेहमी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही प्रॉफिट करता आणि ब्रोकर तुमचा प्रॉफिट घेऊन पळून जाईल. त्याच्यामुळे एकदम टॉप क्वालिटीचे ब्रोकर वापरायचे, XNS. ओके, बाकी ऍप्लिकेशनची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. आपली ऍप्लिकेशन म्हणतोय मराठी ट्रेडर अभि. कोर्स फ्री आहे, सगळे कोर्स US 100 दिले आहेत ते फ्री आहेत. ते बघून घ्या, मस्तपैकी शिकून घ्या. त्यानंतर मार्केटमध्ये अप्लाय करायला चालू करा. ठीक आहे, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.